नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, काही दिवसापूर्वी म्हणजे 8-10 दिवसापूर्वी असेल कधीतरी मी एक व्हिडिओ केला होता की भाजपने या लोकांना सुपारी दिली आहे का. म्हणजे ज्या माध्यमातले लोक, युट्यूबर्स असो, डिजिटल मीडिया असो किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असो, प्रिंट मीडिया असो, या सगळ्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांचा उदो उदो करताना सातत्याने मराठी माणूस आणि मुस्लिम वोट बँक हा फॉर्म्युला उद्धव ठाकरेंना महापालिकेची सत्ता मिळवून देणार याचा डंका पिटणारे जे जे पत्रकार आहेत त्यांना भाजपने सुपारी दिली आहे काय, अशा आशयाचा एक व्हिडिओ मी केला होता. 10-12 दिवस झाले असतील. कारण असा प्रचार आणि घोषा लावला की उद्धव ठाकरेंच्या गोटात सुद्धा अजूनही मनाने हिंदुत्ववादी असलेले किंवा कडवे हिंदुत्ववादी असलेले उद्धव ठाकरेंचे मतदार या मुस्लिम 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 या शब्दामुळे विचलित होतील आणि भाजपकडे किंवा एकनाथ शिंदेकडे जातील आणि त्यामुळे प्रचार उद्धव ठाकरेंचा केल्यासारखा दिसतो पण नुकसान उद्धव ठाकरेंचं होतं. अशा प्रकारच्या बातम्या, परिसंवाद, चर्चा ज्या आहेत, विश्लेषण जे आहे ते उद्धव ठाकरे यांना वरकरणी खुश करणारं असलं तरीही घातक आहे, असा तो व्हिडिओचा आशय होता. आणि व्हिडिओ तो मी टाकल्यानंतर अनिल थत्ते या माझ्या जुन्या पत्रकार मित्राने त्याच्या युट्यूब चॅनेलवर एक चर्चेत सांगितलं की माझा व्हिडिओ, भाऊचा व्हिडिओ हा उद्धव ठाकरे यांनी अभ्यासला पाहिजे. म्हणून संजय राऊतकडे अनिल थत्तेने त्या व्हिडिओची लिंक पाठवली आणि नंतर परत एकदा सांगितलं की भाऊच्या त्या व्हिडिओमुळे उभाठा सेनेने आणि ठाकरे बंधूंनी आपली रणनीती बदलली आहे आणि लगेचच आता मामू फॉर्म्युलावर उभाठा गोटातून बोललं जाणार नाही. सगळ्या माध्यमातून बघा की मामू फॉर्म्युला हा उद्धव प्रणित किंवा उद्धवचा पुरस्कार करणारी माध्यम आहेत, ते आता मामू फॉर्म्युला बद्दल बोलणार नाहीत. तुम्ही बघा. आणि खरंच बऱ्याच प्रमाणामध्ये उद्धव ठाकरे यांचं समर्थन करणारे किंवा भाजपचा कडाडून विरोध करणारे जे कोणी पत्रकार, युट्यूबर्स वगैरे आहेत, मीडिया आहे, त्यांनी विनाविलंब अवघ्या 2 दिवसामध्ये मामू फॉर्म्युलावर मुस्लिम मतामुळे उद्धव ठाकरेंना कसं यश मिळणार आहे आणि मराठी आणि मुस्लिम वोट बँक या फॉर्म्युलावर बोलायचं बंद केलं. हा विषय मी आज एवढ्यासाठी घेतोय की त्याचा दाखला देत परत एकदा अनिल थत्तेने काल परवा एक नवा व्हिडिओ जो टाकलाय त्यामध्ये अनिल थत्तेने जो गौप्यस्फोट केलाय तो खरा असेल तर मात्र ती भूमिका उबाठासाठी किंवा ठाकरे बंधूंच्या युतीसाठी घातक आहे असं माझं प्रामाणिक मत आहे आणि त्याचाच खुलासा करण्यासाठी आज मी हा व्हिडिओ करतो आहे. आज सगळीकडून एक गोष्ट मान्य होते, निवडणुकांचं विश्लेषण करणारे, ओपिनियन पोल करणारे, एक्झिट पोल करणारे, सगळ्या निवडणुकांवर डिबेट करणारे हे हळूहळू करत एक गोष्ट आता मान्य करायला लागलेत, स्वीकारायला लागलेत की या निवडणुकीमध्ये, मुंबई महापालिकेच्या प्रामुख्याने निवडणुकीमध्ये शिंदे आणि फडणवीस म्हणजे भाजप शिवसेना युती यांचं पारडं जड आहे. आणि त्यांचं पारडं जड आहे म्हणजेच अमराठी माणसाच्या ताब्यात मुंबई जाऊ शकते, मुंबईवर अमराठी भूमिका लादल्या जाऊ शकतात अशी एक भीती अनेक जण व्यक्त करतात. त्याला दुजोरा देत अनिल थत्तेने एक गौप्यस्फोट केला, तो असा की मराठीतल्या बहुतांश 90% पत्रकारांनी आपसात बसून एक निर्णय घेतलाय की कुठल्याही परिस्थितीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या ठाकरे बंधू युतीला महापालिकेत सत्तेवर आणण्यासाठी पुढचा प्रचार संपेपर्यंत प्रचाराची सूत्र आपल्या हाती घ्यायची. याचा अर्थ असा की एक प्रकारे
तुमच्या समोर आणल्या जाणाऱ्या बातम्या ह्या वरकरणी बातम्या असतील, पण त्या शिंदे आणि फडणवीस म्हणजे भाजप आणि शिवसेनेला इजा करणाऱ्या, हानी करणाऱ्या असतील आणि उद्धव ठाकरे यांना फायदेशीर ठरतील अशा प्रकारची माहिती तुमच्या कानी कपाळी सतत प्रचार संपेपर्यंत मारली जाईल आणि त्यासाठी 90% मीडिया काम करेल. हा गौप्यस्फोट अनिल थत्तेने केलाय. माझ्याकडे या विषयाची कुठलीही माहिती नाही. अनिल थत्ते सगळीकडे फिरत असतो आणि तो दावा करत असतो की माझे सगळ्यांशी संबंध आहेत, सगळ्या पक्षांची आहेत, सगळ्या मीडिया संपादकांची आहेत. त्यामुळे अनिल जे सांगतो त्याच्यावर मी विश्वास ठेवतो असं बिलकुल नाही. पण जर अनिल थत्ते सांगतो त्यामध्ये तथ्य असेल तर मग तो उद्धव ठाकरे यांच्यासाठी सगळ्यात मोठा धोका आहे याची खात्री बाळगायला हरकत नाही. कारण गेल्या जवळजवळ 10-12 वर्षामध्ये देशाच्या राजकारणामध्ये आणि सार्वजनिक जीवनामध्ये एक गोष्ट ठामपणे सिद्ध झालेली आहे की ज्याच्या मागे हिमालयासारखा मीडिया उभा राहतो, पत्रकारिता उभी राहते, त्याचा सोपडा साफ होतो. अगदी काल परवा 2 महिन्यापूर्वी ज्या बिहारच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये देशातले दिग्गज पत्रकार, एकापेक्षा एक मोठे नावाजलेले विश्लेषक आणि मोठमोठे चाचणी करते, ओपिनियन पोल करणारे सेफॉलॉजिस्ट या सगळ्यांची त्या काळातल्या बातम्या, चर्चा, डिबेट परत जाऊन बघा. मग तुम्हाला कळेल मी काय म्हणतो ते. ही मंडळी जी मीडियामध्ये बसून आपण जनमानस बनवतो, बिघडवतो किंवा घडवतो अशा गुरमीत वावरत असतात, त्यांचा हा सगळा गर्व गेल्या 10 वर्षामध्ये 15 वर्षामध्ये जमीनदोस्त झालेला आहे. त्यांनी ज्याचं समर्थन केलं, त्यांनी ज्याच्या विजयाची ग्वाही दिली किंवा त्यांनी ज्याला विजयी करण्यासाठी प्रयास केले तो भुईसपाट होतो आणि मीडियात बसलेल्या दिग्गजांनी ज्याला जिंकून आणण्यासाठी नव्हे तर पाडण्यासाठी प्रयास केलेले असतात असा माणूस हमखास निवडून येतो. तेजस्वी यादव, तेजस्वी यादव, तेजस्वी यादव, आरजेडीचा सुपडा साफ झाला. कसं बसं विरोधी नेतेपद जिंकावं. जवळजवळ 50 जागा गेल्या विधानसभेत अधिक होत्या, 75 वगैरे. त्यातल्या 50 जागा तेजस्वी यादवने गमावल्या. काँग्रेस पक्षाच्या 16-18 जागा होत्या बिहारच्या विधानसभेमध्ये आधीच्या. राहुल गांधी पदयात्रा, वोट चोरी वगैरे वगैरे याचा डंका या सगळ्या दिग्गजांनी इतका पिटला की राहुल गांधींचा पक्ष बिहारच्या निवडणुकीत पार पिटला गेला, 6 का 5 आमदारावर आला. त्यामुळे माध्यमात बसलेले अतिरेकी, अतिशयोक्ती वळणारे आणि वडाची साल पिंपळाला लावून नाकर्त्या लोकांना खुश करण्यासाठी बातमीदारी आणि आकलन करणारे जे आहेत ते जेव्हा तुम्हाला पाठिंबा देतात, ते तुमच्या पाठीशी उभे राहतात आणि तुमच्या विजयाची ग्वाही देतात, तेव्हा एक गोष्ट खात्रीपूर्वक समजायची की त्या पक्षाचा, त्या नेत्याचा बट्ट्याबोळ झाला. महाराष्ट्रात तुम्हाला आठवतं ना, लोकसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांच्याविषयी प्रचंड सहानुभूती आहे. उद्धव ठाकरेंचा चेहरा पुढे केला तरच महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात येऊ शकतं अशी ग्वाही देणारे थोडके लोक नव्हते. जवळजवळ सगळा मीडिया. आणि ज्यांना ते पटत नव्हतं ते पण खंबीरपणे उभा राहून हा शुद्ध मूर्खपणा आहे असा दावा करणारा पत्रकार विरळा होता महाराष्ट्रामध्ये. उद्धव ठाकरेंना विषयी कुठलीही सहानुभूती नाही हे माझ्यासारखा सुशील कुलकर्णी किंवा प्रभाकर सूर्यवंशी यासारखे जे तुरळक युट्यूबर्स आहेत हे सांगत होते की कुठलाही सहानुभूती उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी नाही. उद्धव ठाकरे यांचा चेहरा मुख्यमंत्री पदासाठी पुढे केला तर महाविकास आघाडी महाराष्ट्रात सत्तेवर येईल असा कुठलाही पत्रकार सांगायला धजावत नव्हता.
अगदी ज्यांचं काँग्रेसच्या विषयी चांगलं मत नाही अशा पत्रकारांमध्ये सुद्धा हे सत्य मनात असताना बोलण्याची हिंमत नव्हती. इतका मीडिया एकतर्फी फडणवीस, शिंदे, अजितदादा यांच्या विरुद्ध होता. उलट काँग्रेस, उबाठा आणि शरद पवार गट यांच्यासाठी अखंड रतीब घातला जात होता बातम्यांचा. आणि ते पक्ष इतके भुईसपाट झाले की त्यापैकी एकालाही 29 आमदार म्हणजे विरोधी नेतेपद मिळवण्यासाठी आवश्यक असलेला आकडा जो आहे तितके आमदार एकाही पक्षाला निवडून आणता आले नाही. ज्यांच्या चेहऱ्यावर इतकी सहानुभूती होती की त्या उद्धव ठाकरेंना नुसतं मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून घोषित करा की तुमची सत्ता आली महाविकास आघाडीची, हे दावे ज्या मीडियामधून केले जात होते त्या उद्धव ठाकरेंच्या पक्षालाही 29 आमदार निवडून आणता आले नाही. विरोधी नेते पदावर दावा करावा एवढे आमदार सुद्धा उबाठा शिवसेनेला निवडून आणता आले नाहीत. यासाठी उद्धव ठाकरे, त्यांच्या पक्षाचे नेते, महाविकास आघाडीचे नेते, काँग्रेस वगैरे यांचा नाकर्तेपणा आहेच. पण त्यापेक्षाही असे उपटसुंब मीडियावाले ज्यांचा कसलाही अभ्यास नसतो आणि आपण डंका पिटल्यावर राजकारण फिरतं, पवार साहेब पावसात भिजले, महाराष्ट्राचं राजकारण फिरलं, असल्या अफवा पसरून एक भूलभुलैया निर्माण करणारे जेव्हा कंबर कसून म्हणतात की आम्ही या गटाला, या पक्षाला, या गठबंधनाला विजयी करण्यासाठी तयारीत बसलेले आहोत, सज्ज झालेले आहोत, तेव्हा तुम्ही खात्री बाळगा तोच पक्ष, तेच गठबंधन, तोच नेता आगामी निवडणुकीत जमीनदोस्त होणार आहे. आणि म्हणून अनिल थत्तेने जेव्हा सांगितलं की मुंबईतल्या 90% मीडियाने, डिजिटल मीडिया, युट्यूब असेल, प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, त्यातल्या सगळ्या मान्यवर संपादक, दिग्गज पत्रकार, विश्लेषकांनी खुणगाट बांधली आहे की कुठल्याही परिस्थितीत ठाकरे बंधूंना विजयी करायचं, ठाकरे बंधूंच्या हाती मुंबई महापालिका आलीच पाहिजे. भाजपशी टक्कर देण्यासाठी ठाकरे ब्रँडचा आणि ठाकरे युतीचा जो प्रचाराचा भार आहे तो सगळा मीडिया उचलणार आहे. असा जर खरोखर निर्णय झाला असेल तर मात्र मी आज छाती ठोकपणे सांगू शकतो की ठाकरे बंधू, ठाकरे ब्रँड हा मतदानापूर्वीच पराभूत झालेला आहे. कारण काही शुभशकून असतात, काही अपशकून असतात. बाळासाहेब ठाकरे राजकारणामध्ये कायम यशस्वी झाले, त्यांना हे सगळे मीडियावाले कायम अपशकून करत होते आणि तो प्रत्येक अपशकून बाळासाहेब ठाकरे यांच्या राजकारणासाठी शुभशकून ठरला होता. आज जर त्याच पठडीतले आणि त्यांचे वारस असलेले तमाम पत्रकार जर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना विजयी करण्यासाठी कंबर कसून उभे ठाकलेले असतील तर त्या दोघांनी ठुणगाट बांधावी मनाशी की ते आजच हरलेले आहेत. निकाल 16 तारीखला लागेल, पण अपशकून असतो. मी यापूर्वी त्या सरोदे आणि यांचं बोललो होतो तुम्हाला. सरोदे, निर्भय बनो अशी जी मंडळी आहेत ही ज्यांच्यासाठी ठामपणे मैदानात उतरतात तेव्हा त्यांचा सुपडा साफ करण्यासाठी विरोधी पक्षाला मेहनत करावी लागत नाही. साधी सरळ गोष्ट आहे, अजिबात मेहनत करावी लागत नाही. हा, पण आज ज्या वेळेला शिंदे किंवा फडणवीस किंवा अजितदादा यासारखे सत्तेत बसलेले 3 नेते दिवसाचे 24 तास अखंड राबत असतात, त्यांच्या पक्षाने तळागाळातल्या सामान्य मतदारापर्यंत सातत्याने संपर्क साधून आपल्या बाजूला मतदार ओढण्यासाठी जी मेहनत चालवलेली आहे ती मेहनत त्यांना जिंकवण्यासाठी पुरेशी आहे. पण अशा वेळेला खोटा नाटा प्रचार करून अफवांचं रान उठवून जर बातम्यांमधून उद्धव ठाकरेंना किंवा ठाकरे ब्रँडला जिंकण्यासाठी माध्यमांनी कंबर कसलेली असेल तर मी म्हणेन
थोडी मेहनत भाजपने कमी केली तरी चालेल, ते जिंकणार आहे. कारण या दिग्गजांनी मतदानापूर्वीच ठाकरे बंधूंना मोठा अपशकून केलाय. म्हणजे केलाय असं मी म्हणत नाही, मी म्हणतोय तो अनिल थत्तेच्या त्या व्हिडिओच्या आधारे म्हणतोय. आणि म्हणून मी परत एकदा अनिल थत्तेला या व्हिडिओतून विनंती करीन, बाबा रे, तुला जर प्रामाणिकपणे वाटत असेल की ठाकरे बंधू जिंकावेत, तर त्या दोघांना परत एकदा विनंती कर की मीडियामधले जे दिग्गज कंबर कसून त्यांचा खोटा नाटा प्रचार करायला उभे ठाकलेत आणि सगळी प्रचाराची भूमिका मतदानापर्यंत माध्यमातल्या दिग्गजांनी हाती घेतली असेल, तर कृपा करून त्यांना मदतीला घेऊ नका, मदत करू नका, अशी रिक्वेस्ट ठाकरे बंधूंनी मीडियाला करावी, खाजगीत करावी, जाहीररित्या करावी. आणि या अपशकुनापासून आपली सुटका करून घ्यावी, असं माझं प्रामाणिक मत आहे. प्रामाणिक मत आहे. बघा तुम्ही, 3 वर्षापेक्षा अधिक काळ उलटून गेलाय, अजूनही सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरे यांच्या केसचा निकाल लागत नाहीये. निवडणूक आयोगामध्ये, विधानसभेच्या सभापतींसमोर, सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरे आपला पक्ष अधिकृत आहे, धनुष्यबाण हा आपला आहे, अधिकृत शिवसेना ही माझ्या वडिलांनी स्थापन केली म्हणून ती माझी आहे, हे सांगण्यासाठी उद्धव ठाकरे गेली 3.5 वर्ष संघर्ष करतायत. आणि या कालखंडामध्ये घंटा तज्ञांपासून अशा पत्रकार, संपादक, विश्लेषकांपर्यंत शेकडो लोकांनी उद्धव ठाकरेंच्या झोळीत ओरिजिनल शिवसेना आणि धनुष्यबाण आजपर्यंत 100-150 वेळाला टाकलेला आहे. पण अजूनही त्या झोळीत पडलेला, उद्धव ठाकरेंच्या झोळीत पडलेला जो शिवसेनेचा धनुष्यबाण आहे, तो उद्धव ठाकरेंना चाचपडूनही मिळत नाहीये. या लोकांनी आतापर्यंत 100-200 वेळेला, 2 दिवसामध्ये, 2 आठवड्यामध्ये, 2 महिन्यामध्ये, या तारखेला, पुढच्या तारखेला एकनाथ शिंदे यांच्या हातातून शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हिसकून घेतला आणि उद्धव ठाकरेंना मातोश्रीवर जाऊन सुपूर्द केला. पण तो अजूनही उद्धव ठाकरेंच्या हाती लागत नाहीये. आणि एकनाथ शिंदे तोच धनुष्यबाण घेऊन प्रत्येक निवडणुकीत मिरवत आहेत. मग निवडणूक लोकसभेची असो, निवडणूक विधानसभेची असो, निवडणूक नगरपालिका, नगर परिषदेची असो, किंवा निवडणूक महापालिकेची, जे लोक गेली 4 वर्ष उद्धव ठाकरेंना शिवसेना आणि धनुष्यबाण आम्ही आणून दिला अशी ग्वाही देत आहेत, तो धनुष्यबाण आपल्या हाताला का लागत नाही, याचा विचार शांत चित्ताने उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत करू शकले तर मी अपशकुन कशाला म्हणतोय ते त्यांच्या लक्षात येईल. अर्थात हा सगळा व्हिडिओ करताना त्याचा आधार आमचा दोस्त अनिल थत्तेने जो व्हिडिओ केलाय की 90% मीडिया हा ठाकरे युती, ठाकरे ब्रँड, ठाकरे बंधू यांच्या प्रचाराची जबाबदारी घेतोय, या गौप्यस्फोटावर आधारित आहे. अनिलची बातमी खोटी असेल तर मग ठाकरे ब्रँड धोक्यात नाही. खरोखरच मीडियातल्या 90% पत्रकारांनी, विश्लेषकांनी उद्धव ठाकरे यांच्या प्रचाराची जबाबदारी आपल्यावर घेतलेली नसेल तर मग तो उद्धव ठाकरे यांना निवडणुकीपूर्वी झालेला अपशकुन आहे, हे माझे शब्द मी मागे घेईन. पण आज घडीला तरी अनिल थत्तेवर अविश्वास दाखवण्याचं मला काही कारण दिसत नाही. कारण ज्या प्रकारे मीडियामध्ये उद्धव ठाकरे यांना विजयी करण्यासाठी खोट्या नाट्या बातम्या रंगवल्या जात आहेत, अजूनही 4 दिवस प्रचाराला उरलेले असताना महाराष्ट्रात किंवा मुंबईत सुद्धा ठाकरे बंधूंची एकही मोठी प्रचंड सभा वगैरे होऊ शकलेली नाही. त्याऐवजी ठाकरे बंधू किंवा त्यांची मुलं, त्यांची कुटुंबीय शिवसेनेच्या, मनसेच्या वेगवेगळ्या शाखांना भेटी देत आहेत. आणि शाखांना भेटी देणं हाच कसा मोठा स्ट्रॅटेजिक आणि
काय तो व्यूहरचनेचा भाग आहे असा जो खोटा नाटा हरभऱ्याच्या झाडावर चढवणारा प्रचार बातम्यांमधून होतोय तो घातक आहे. आणि म्हणून अनिल थत्तेची गौप्यस्फोट मला खरा वाटतो. कारण ठाकरे बंधू काही करत नसताना ते तर प्रचंड मोठी लढाई लढतायत आणि डावपेच आणि करतायत. हे जे हरभऱ्याच्या झाडावर चढवणं आहे, घराबाहेर पडा अन्यथा तुमची खैर नाही असा इशारा कोणही खन्ना प्रामाणिक समर्थक देईल. त्याच्याऐवजी घरातून बाहेर पडत नाहीत, प्रचाराला सुरुवात करत नाहीत, सभा घेत नाहीत, सभा गाजवत नाहीत, तरी त्याचं खोटं नाटक कौतुक हे अनिल थत्तेचा गौप्यस्फोट खरा ठरवणारा वाटतं. आणि म्हणून हा अपशकुन आहे. हे कितीही विरोधक असलो तरी उद्धव ठाकरेंना त्याविषयी जागरूक करणं, राज ठाकरेंना त्याविषयी जागरूक करणं हे मला माझं पत्रकारी कर्तव्य वाटलं म्हणून हा व्हिडिओ केला. आवडला लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.